ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नीडली सिटी वेब ॲपचा उपयोग करून तुमच्या उद्योग व्यवसायाची नोंदणी कशाप्रकारे या डिरेक्टरीच्या पेजवरती तुम्ही करू शकता। तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा नंबर टाकायचा आहे। तुमचा मोबाईल नंबर टाकल्यानंतर इथे तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे। हे नाव टाकल्यानंतर आपल्याला आपलं स्टेट सिलेक्ट करायचं आहे। हे स्टेट सिलेक्ट करून आपण आपला जिल्हा निवडायचा आहे जो आहे तो, आणि आपला तालुका निवडायचा आहे। ह्या सर्व गोष्टी आपण भरल्यानंतर इथे खाली आपल्याला रजिस्टर बटन आहे, त्या बटनला क्लिक करून पुढे यायचं आहे। पुढे आल्यानंतर आता इथे तुम्हाला हे डिरेक्टरी पेज, बिझनेस डिरेक्टरी पेज ओपन होईल। इथे आपल्याला सर्व आपल्या जिल्ह्यातील आणि तालुक्यातील सर्व शॉप्सची यादी इथे येते। इथे आपल्याला कॅटेगरीनुसार त्या सर्व दुकानांची यादी येते, म्हणजे बिझनेसेसची यादी येते। कॅटेगरी वाईज तुम्हाला इथे यादी येते, तिथे तुम्ही त्या शॉप्सला व्हिजिट पण करू शकता। आणि तुमचं स्वतःचं शॉप क्रिएट करण्यासाठी तुम्हाला ह्या क्रिएट माय शॉप ह्या बटनला क्लिक करायचं आहे, डाव्या बाजूला वरती कोपऱ्यामध्ये। त्या बटनला क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला आता तुमच्या बिझनेस व्यवसायाचे नाव टाकायचं आहे। त्यानंतर इथे आपली जी काही कॅटेगरी आहे, शॉप कॅटेगरी, ती सिलेक्ट करायची आहे। जसं की आपलं दुकान हे शॉप्समध्ये येत असेल, त्यात मग तुम्हाला एक सब कॅटेगरीज येतात, काही सब कॅटेगरीज येतात। त्या सब कॅटेगरीच्या सेक्शनला क्लिक करून तुम्हाला तुमची जी सब कॅटेगरी, म्हणजे जे तुमचं दुकान त्या सब कॅटेगरीमध्ये येतं, जसं की तुमचं क्लोथ स्टोअर असेल, कम्प्युटर शॉप असेल, मोबाईल शॉप असेल, अशा प्रकारे जे कोणतं शॉप तुमचं असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे। जसं की आता माझं फर्निचर आहे, हे मी सिलेक्ट केलं। त्यानंतर इथे मला शॉप ॲड्रेस तुमचा टाकायचा आहे, जो स्वतःचा तुमचा असेल तो। हे शॉप ॲड्रेस टाकल्यानंतर इथं तुम्हाला आता असोसिएटेड विथ असोसिएशन यामध्ये सिलेक्ट करायचं आहे। आणि आता तुम्हाला जे खानदेश चेंबर ऑफ कॉमर्स याच्याशी संलग्न असेल तर ते या असोसिएशनशी असोसिएटेड असेल तर तुम्हाला ते ऑप्शन सिलेक्ट करायचे आहे। इथे तुमचा ओपन टाईम, क्लोज टाईम तुम्ही टाकू शकता स्लॉटमध्ये। आणि त्यानंतर इथे तुम्हाला तुमच्या बिझनेस, इथे आता तुम्हाला रजिस्ट्रेशन फॉर कशासाठी करायचं आहे, ते कोणत्या कॅटेगरीमध्ये ते तुम्ही टाकू शकता। जसं की आता तुमचे ऑर्डर्स रिलेटेड असेल आणि खरेदी विक्री आणि बुकिंग करण्यासाठी असेल, अपॉइंटमेंट्स वगैरे, तर बोथ ऑर्डर्स अँड अपॉइंटमेंट हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। ज्या प्रकारचे तुमचे बिझनेस येतो, जसं की अपॉइंटमेंट्स असतील, फक्त एखादी पेपर एजन्सी असेल तर पेपर एजन्सी, अशा प्रकारे जे असेल ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे आणि ह्या खालील क्रिएट बटनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमचं शॉप क्रिएटेड होतं सक्सेसफुली, आणि त्यानंतर इथं तुम्ही ते शॉप पाहू शकता तुमचं। इथे आता तुम्हाला तुमच्या शॉपची यादीमध्ये तुमचं नाव सर्चमध्ये ऑल कॅटेगरीमध्ये केलं तर येतं, आणि डिटेल्समध्ये जे कोणी तुमच्या डिटेल्सला क्लिक करून व्ह्यू करतात तर तुम्हाला अशा प्रकारे नोटिफिकेशन येते की तुमच्या शॉपला कोणीतरी व्हिजिट केलं आहे। अशा प्रकारे तुम्ही नीडली सिटी वेब ॲपचा उपयोग करून या बिझनेस डिरेक्टरीमध्ये तुमच्या व्यवसायाची नोंदणी करू शकता। धन्यवाद।